राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अनपेक्षितरित्या युती झाल्याने लोकसभेच्या व्यासपीठावर एकत्र दिसणाऱ्या अनेक नेत्यांनी आता विधानसभेला मात्र उमेदवारीसाठी आपापल्या वाटा चोखळायला सुरुवात केलेली आहे। त्यातच महायुतीची पहिली विकेट पडलेली आहे कोल्हापूरमध्ये। टीम फडणवीस मधले समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केलेला आहे। त्या निमित्तानेच समजून घेऊया की कागल विधानसभा मतदारसंघाचं आतापर्यंतचं गणित कसं राहिलेलं आहे, कोण कोण कुठले खरं तर इथले महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत आणि आधीच्या लढती इथल्या कशा रंगलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधनं आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। कागलमध्ये खरं तर गटातटाच्या राजकारणाला नेहमीच महत्त्व मिळालेलं आहे, ज्याच्यामध्ये मुश्रीफ गट आहे, खाडगे गट आहे आणि मंडलिक गट आहेत। हे काही त्यातले महत्त्वाचे गट आहेत। त्यात राजश्री शाहू महाराज यांचे जनक घराणं हे आहे घाटगे कुटुंबातील। त्यामुळे कागलच्या राजकारणात घाटगे गट हा राजे गट म्हणून सुद्धा ओळखला जातो। पण प्रभावी गट आहे सध्याच्या घडीला मुश्रीफ गट। कागलच्या राजकारणात विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक असे आधी दोन महत्त्वाचे गट होते। मात्र शरद पवारांनी आपला पक्ष आल्यानंतर हसन मुश्रीफांना मैदानात उतरवलं आणि 99 पासून मुश्रीफांनी पवारांचा विश्वास हा इथे सार्थकी ठरवलेला आहे आणि एक प्रकारे घाटगे मंडलिक गटाला पवारांनी शह सुद्धा दिलेला आहे। हे गट आणि मतदारसंघात त्यांचा दबदबा कसा राहिलेला आहे यासाठी आपल्याला आधीच्या निवडणुकांमध्ये कागलमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे ते समजून घ्यायला हवं। 1962 मध्ये काँग्रेसचे श्यामराव पाटील पहिल्यांदा कागलमधनं जिंकले। त्यानंतर 1967 मध्ये काँग्रेसचे दौलतराव निकम जिंकले। 1972 मध्ये एंट्री झाली इथे मंडलिक गटाची, अपक्ष म्हणून सदाशिवराव मंडलिक यांचा विजय झाला। 1978 मध्ये घाटगे घराण्याची एंट्री झाली आणि अपक्ष म्हणून विक्रमसिंह घाटगे हे इथनं जिंकले। पाठोपाठ 1980 मधनं विक्रमसिंह घाटगे हे काँग्रेसच्या तिकिटावर जिंकले। त्यानंतर 1985 ते 1995 सदाशिवराव मंडलिक हे काँग्रेसच्या तिकिटावर इकडे जिंकत आलेले आहेत। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि 1999 पासून ते आतापर्यंत 2019 पर्यंत सलग हसन मुश्रीफ यांचा इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय झालेला आहे। 2019 ला लोकसभा जिंकलेल्या संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे याच कागल मतदारसंघातून 4 वेळा आमदार राहिलेत। तर दुसरीकडे आहे घाटगे घराणं। समरजित घाटगेंचे वडील विक्रमसिंह घाटगे सुद्धा याच कागलमधनं 2 वेळा आमदार राहिलेले आहेत। आता 2009 पासूनची इथली परिस्थिती काय आहे ती आणखीन आपल्याला बारकाईने पाहायला हवी। 2009 मध्ये याच कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ यांचा विजय झाला। 1,04,000 मतं इतकी त्यांना पडलेली होती। त्यावेळेला अपक्ष म्हणून सदाशिव मंडलिक लढलेले होते, त्यांना 57,000 मतं पडलेली होती आणि संजय घाटगे हे स्वाभिमानीकडनं लढलेले होते, ज्यांनाही 57,000 मतं पडलेली होती। पाठोपाठ 2014 ची निवडणूक पाहिली तर इथेही हसन मुश्रीफ यांना पुन्हा एकदा लाखाच्या वर मतं पडलेली होती। खालोखाल संजय घाटगे हे शिवसेनेकडनं निवडणूक लढवलेले होते, ज्यांना 1,17,000 मतं पडलेली होती आणि त्यावेळेला 2014 ला सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे भाजपही मैदानात होती, जिकडे भाजपचे परशुराम तावरे होते, ज्यांना अवघी 5,000 मतं पडलेली होती। आता 2014च्या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये युतीमध्ये नेमकी कोणाची ताकद किती आहे याचा क्लिअर कट फरक दिसतोय। एकीकडे संजय घाटगेंसोबत असलेल्या शिवसेनेकडे लाखाने मतं आहेत, तर तेच भाजपकडे मात्र अवघी 5,000 मतं। इथूनच कागल असेल किंवा कोल्हापूर असेल, एकंदरीतच भाजपने आपली ताकद वाढवायला सुरुवात केली किंवा इथे भाजपची ताकद सुद्धा असणं गरजेचं आहे, जे जास्त रिअलायझेशन झालेलं होतं आणि अर्थात 2014 नंतर आपल्याला भाजप ही महाराष्ट्रात सुद्धा जास्त ताकदवान झालेली आहे हे आपण पाहिलेलं होतं। एकंदरीतच कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजपने इतर पक्षातील नेत्यांच्या हातात कमळ देण्याची मोहीम सुरू केली। त्याचाच भाग म्हणून संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली। राष्ट्रपती नियुक्त जे खासदार असतात त्याच्यामध्ये त्यांचं नाव लागलेलं होतं। त्यानंतर डॉक्टर अजित चौगुले असतील, प्रकाश शहापूरकर असतील, प्रकाश चव्हाण असतील, वसंत यमगेकर असतील यांचा सुद्धा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि 2016 ला समरजित घाटगे यांच्या हाती सुद्धा कमळ देण्यात आलं। त्यानंतर समरजित घाटगे यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल असं सुद्धा म्हटलं जात होतं, मात्र त्यांना पुणे म्हाडाचं अध्यक्षपद देण्यात आलं। पुढे 2019च्या विधानसभेला संधी मिळेल असं वाटत होतं, मात्र जागा जी आहे ती शिवसेनेकडे असल्याने भाजपमधूनच घाटगे यांना बंडखोरी करावी लागली आणि ते अपक्ष या निवडणुकीच्या मैदानात उतरले। 2019 ला काय झालं ते सुद्धा पाहूयात। 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये कागलमध्ये हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आणि त्यांना 1,16,000 मतं पडली। त्या खालोखाल समरजित घाटगे जे अपक्ष लढलेले होते त्यांना 88,000 मतं पडली आणि तेच संजय घाटगे शिवसेनेकडनं लढलेले होते त्यांना 55,000 मतं पडली। थोडक्यात आपण पाहतोय की 99 पासून इथे आतापर्यंत 2019 पर्यंत हसन मुश्रीफ यांनी आपला
प्रभाव जो आहे तो कायम ठेवलेला आहे। कायम लाखाच्या वर त्यांना मतं पडतायत। मात्र अपक्ष लढून सुद्धा समोर युतीचा उमेदवार असून सुद्धा समरजित घाटगे यांनी सुद्धा 19 मध्ये हसन मुश्रीफ यांना टफ फाईट दिलेली होती आणि 88,000 इतकी मतं ही पारड्यात पडून घेतलेली होती। म्हणूनच या वेळेला मात्र त्यांचा आता संयम सुटलेला आहे आणि या वेळेला तिकीट मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घेता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये जाणं पसंत केलेलं आहे। खरं तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देणं, पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत यावरून घाटगे हे सातत्यानं मुश्रीफ यांच्यावर आरोप करत राहिलेले आहेत। पण आता 2023 पासून राष्ट्रवादीत सोबत असल्याने घाटगेंची अडचण झालेली आहे। केलेल्या आरोपांचं करायचं काय, कारण की शेवटी समोरचा हा आपला साथीदार झालेला आहे आणि दुसरीकडे सिटिंग सीट असल्यामुळे तिकीट सुद्धा मिळणार नाही अशी दोन्ही बाजूने त्यांची अडचण झाली। लोकसभेवेळी सुद्धा महाविकास आघाडीने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर एक घराणं विरुद्ध दुसरं घराणं किंवा जनक घराणं विरुद्ध दत्तक घराणं अशी लढाई होईल असं बोललं जात होतं, ज्याच्यामध्ये स्वाभाविकपणे समरजित घाटगे यांची चर्चा झालेली होती। कारण राजश्री शाहू महाराज यांचे जनक घराणं हे आहे घाटगे कुटुंबातील, त्यामुळे शाहूंना घाटगे अशी फाईट करण्याचा प्रयत्न होता। मात्र तिथे सुद्धा जागा ही शिवसेनेकडे असल्याने घाटगेंची संधी इथे सुद्धा युती धर्मामुळे हुकली। आता ही विधानसभेला सिटिंग सीट असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने समरजित घाटगेंनी शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीमधनं आता लढायचं इथे ठरवलेलं आहे। एकंदरीतच या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत। 20,000च्या वर त्यांची संख्या आहे आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये जर 3 उमेदवार असतील, ही जर तिरंगी लढत झाली तर मात्र मुश्रीफ यांचा विजय हा सोपा होतो। मात्र मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये एकच प्रमुख दावेदार पक्ष असेल तर मात्र ती टफ फाईट होते आणि तोच करण्याचा प्रयत्न इथे आता सुद्धा होतो का की युतीकडनं जर हसन मुश्रीफ असतील आणि विरोधामध्ये महाविकास आघाडीकडनं समरजित घाटगे असतील तर ही मात्र एक खूप टफ फाईट होऊ शकते। जर तिसरा उमेदवार इथे महत्त्वाचा प्रबळ उमेदवार उतरला तर मात्र हसन मुश्रीफ यांच्यासाठी लढाई कदाचित सोपी होऊ शकते। तुम्हाला काय वाटतं? कागलमधल्या या निवडणुकांसंदर्भात तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका। या आणि अशा इतर महत्त्वाच्या व्हिडिओसाठी विश्लेषणासाठी बघत रहा मुंबई तक।